इथेनॉल मिश्रित E20 इंधनामुळे दुचाकींचं प्रचंड नुकसान होतंय। अनेक पेट्रोल गाड्या बंद पडतायत। त्यातून वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड बसतोय। याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज कोल्हापूरमध्ये अभिनव आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी ढकलत नेऊन कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात निषेध नोंदवला। केंद्र सरकारनं इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल वापराचा आग्रह धरलाय। मात्र सध्याची वाहनं या पेट्रोलसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि सक्षम नसल्यामुळे वाहनं नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढलंय। साहजिकच वाहनधारकांना दुरुस्तीचा खर्च करावा लागतोय। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोल्हापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिनव आंदोलन केलं। कार्यकर्त्यांनी थेट दुचाकी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि केंद्र सरकारच्या इंधन धोरणाचा निषेध केला। तर मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं पाणी कसं तयार होतं, या पाण्यामुळे वाहनाचं कसं नुकसान होतं याचं प्रात्यक्षिक दाखवलं। वाहनधारकांवर अशा इंधनाच्या वापराची सक्ती करू नये, तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। शिवाय नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि ही परीक्षा घेणाऱ्या NTA संस्थेच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणीही मनसे कार्यकर्त्यांनी केली। आंदोलनात प्रसाद पाटील, विजय करजगार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।